तर काय तिथं 240 नाही 42 डिग्री सेल्सिअस आहे. आणि आता मी चाललो गावले. हे माझी मम्मी, आपला भाई सुशांत. तर आता म्हणजे कसं माझी तब्येत खराब आहे गावले. आता तुला घ्यायला जायचं आहे म्हणून आता एवढ्या उन्हातसुद्धा जाणं पडून राहिलं. आता टाईम झाला आहे दुपारचे 2. आता पहिले जाऊ बस स्टॉपवर, नंतर जाऊ फिरून बस पकडू बुट्टेबुडीतून मग ट्रॅव्हल्सने आपलं गाव. चला बाय बाय. आपल्याला बस स्टॉपवर आल्यावर भेटून गेली बस. इथं आपण बसून गेलो AC वाल्या बसमध्ये बढियापैकी. मम्मी आपल्या साईडले. आता निघून गेली बस आपली बुट्टीबुडीला जाण्यासाठी. आणि इथं मेट्रोचं काम झालंच आहे अर्धफार. 1-2 वर्षात मेट्रो पण सुरू होऊन जाईल. बहुत बढिया वाटेल तेव्हा. मग डायरेक्ट म्हणजे कधी नागपूरला जायची गरज पडली सिद्ध मेट्रोनं डायरेक्ट नागपूर. पुरी म्हणजे मेट्रो सिटीज बनून गेली समजा आता बुट्टीवरी. तर आता गावले जायचं म्हटलं तर आप्पाजी आजीसाठी थोडेसे फल फ्रूट्स घेऊन जाणंच पडते. आपली परंपरा आहे पहिल्यापासूनच. कोणत्याही गावले जायचे राहिले तर फल फ्रूट घेऊनच जातो आपण. म्हणून आता इथून घेऊन घेऊ आपण थोडं अंगूर वगैरे. कारण आता तसंही उन्हाळा आहे तर अंगूरमध्ये वॉटर वगैरे राहते. म्हणून अंगूरच घेऊन घेऊ, थंड ठेवते शरीराला. आज भाई तुमच्या भावाच्या केसात पूर्ण एकदम गजबच दिसून राहिले पुरे माहोल. तर आता सध्याच आम्ही थांबू ना बुट्टीबुडीच्या बस स्टॉपवर, कारण की इथं आपली बस यायची आहे. तर आपण इथं पाहू वाट बसची, बस येतपर्यंत. कारण टायमिंग तर काही फिक्स आहे नाही बसच्या. तर इथं थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर इथं येऊन गेली आपली बस, जे मागं पांढऱ्याची दिसून राहिली निखिल ट्रॅव्हल्स. तर हे जाते आपली खंडाळाले. म्हणजे जसं हे हिंगणघाटचे आहे पण ते खंडाळा स्टॉपवर सोडून देऊन देते. तर इथं गर्दी होत आहे भाई, सीट भेटणं मुश्किल आहे. तर जसं म्हणलं होतं आपण जेव्हा होता स्टँडिंग पूर्ण गावापर्यंत. तर फायनली गाईज पोहोचून गेलो आता आपण आपल्या गावात. मम्मी दुपट्टा बांधून करून इकडं काम चालू आहे म्हणते रोडाचं. का लागरी धूप लागून राहिली. धूप लागून राहिली. धूप लागणारच आहे, कारण की आता कसं उन्हाळ्याच्या दिवसात सुरू आहे सध्या. आपल्या केसाला कशी उन्हाची बहुत जरूरत आहे, कारण पुण्यामध्ये आपल्याला भेटत नाही गरून राहिले केस. म्हणून आपण काही बांधले नाही. म्हणून आपण जेव्हा आता ऊनही एवढी आहे 42 डिग्री सेल्सिअस की काही बोलायचं काम नाही. तरी आता आपल्याला अजून किती 1 किलोमीटर चालत जायचं. आता पाहू आपल्याला जर भेटली कोणती गाडी वगैरे लिफ्ट तर चाललं जाऊ, नाही तर मग जाऊस. आजच आहे आपल्याला, देवाने 2 पाय दिले त्याच्यासाठी. अडचणीत कामी येते म्हणून. नाही तर लंगडच ठेवलं असतं ते नाही. म्हणून थोडंसं सेन्स लावायचं की पाया ज्याच्यासाठी दिले आहे त्याच्यासाठी उपयोग करायचा. ठीक आहे. आता चालत जाऊ आपणही. आपली म्हणजे पायाची कॅपॅसिटी वाढवत राहू. कारण की जर याचा वापर कमी केला तर हे कसं बेकाम होऊन जाते. आणि तेही म्हणते की म्हणजे जोपर्यंत पायावर लोड नाही पडत तोपर्यंत त्याची व्हॅल्यू नाही समजत. तर म्हणून आता जाऊ. पाय भेटले तर शुक्र मानवा देवाचं, त्यानं आपल्याला पाय दिले. चला आता भेटू डायरेक्ट घरी. मागच्या वेळेस जसं आपण गावल्याला तर बोरं तोडले होते, तर यावेळेसही आपल्याला काहीतरी भेटलं, कारण की आपलं नसीब बहुत चांगलं आहे. आपल्याला भेटल्यात शिजबुली. आता मम्मी तोडन. वा वा, आपलं नसीबच तसं आहे. दिसत आहे का? नाही ते एकच नाही. तर मम्मीनं तोडून टाकली आता इथं. त्याला गोड चिजबुल म्हणतात. गोड चिजबुली. चा आताच तेल नाही भेटत बिचाराले. तर असं काहीतरी नसीब आहे आपल्याला. मागं बोरं भेटले, यावेळेस चिजबुल्या भेटल्या. म्हणजे आपल्यावर हाय, म्हणजे गुड लक सोबत आहे आपला. एक दिवस आपण सक्सेस नक्की होऊ, हेही डिसाईडच आहे. म्हणून आता संयम ठेवू मनामध्ये. आणि जसं लाईफ सुरू आहे तसं जाऊ. ठीक आहे. बस बाकी काय नाही. सफरचा एन्जॉय करा. आपला इकडे याचा उद्देश म्हणजे आपण किती 2-3 महिन्यानंतर आलो आता गावाकडं. 3 महिने झाले. तर तेही म्हणजे काहीच्यासाठी पेपर होता म्हणून. तर तेवढ्यात असं मग फोन आला होता आप्पाजीचा की तुझ्या आजीची तब्येत थोडी म्हणजे जास्तच बिघडल्याने वाटत आहे बा म्हणून.
तसं म्हणजे 2-3 वेळा झालं आहे ताजीच तब्येत खराब. तर म्हणलं आलंच हवं आता आपण, तर भेटही होते आणि तिकडं गावलीत दवाखाना पण करायला घेऊन जाऊ. कारण गोष्ट इथं कसं बघडते की म्हणजे आपलं गाव आहे दूर, टाकडघाट, नागपूर जिल्ह्यात. हे पडते वर्धा जिल्ह्यात. आपल्याकडे गाडी आहे एकच, पण ते गाडी पप्पा घेऊन जाते ड्युटीवर. कारण की ते जेव्हा ड्युटीवर जाते तेव्हा तेच पैशानं आम्ही इकडंच जातो. कारण की जर तेही इकडं सोबत येईन तर आम्हाला इकडे यायलाही पैसे राहणार नाही. तर त्या कारणानं पप्पाले गाडी घेऊन ड्युटीवर गेले. आता ते बिचारे तिकडं उन्हामध्ये काम करून पैसे कमवत आहे आणि त्याच पैशाखाली समजा आम्ही इकडं जात आहोत गावाला. म्हणजे एक माणूस जेव्हा तिकडं काम करते तेव्हा दुसरा माणूस घुमू शकते. निंबाच्या खाली रेस्ट, कारण की ऊन बहुत आहे. थोडा वेळ थांबू, 5-10 मिनिट. सीख देऊन ठेवतो की स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हीच तुमचे मित्र बना, बाकी काही नाही. कारण की स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हाला कोणाचीच गरज नाही. जसं की मी ठेवतो स्वतःवर विश्वास, नो टेन्शन, ना दुनियादारीची परवा, ना काही. जो आपल्यासोबत आहे तो आपला, जो आपल्या दूर आहे त्याची टेन्शन नाही. बस असं ठेवा. स्वतःच्या मनामध्ये स्वतःवर भरोसा ठेवा, सगळं चांगलं होते. मग जर तुम्ही स्वतःशीनच हारले तर मग म्हणजे काहीच नाही शकत. जर तुम्ही स्वतःशी हारले नाही तर तुम्ही जग जिंकू शकता. फायनली पोहोचून गेलो आता घराजवळ. काही टेन्शनवाली गोष्ट आहे नाही. आपल्या पायाने आपला साथ दिला एवढीच बहुत मोठी गोष्ट आहे. धावले. हे आहे आपलं घर. दिस इज होम टाउन. आजे ए ताराबाई तर इथं आजीसोबत बसून केली थोडा वेळ चर्चा. 1500 रुपये द्यावं लागते तिथं राहायचे. हां. होते महिनाभरात 1500. हां. तिकडं आप्पाजी कोणत्या विचारात होते तर माहित नाही. इकडे या ना, राहू देते. सो गाय इथं काय. So guys, this is my hometown and this is my grandmother Aji. This is the unique style of old generation, old era in 90s. घेतला हा निघला. तुला दाखवतो ना मग दाखवतो. And this is my grandfather come with some papayas. आता जर गाईज गावाला जायचं म्हणलं तर आपलं पुराणं जे मंदिर आहे, पुरातन काळातलं, जे आपल्या वडिलांनी, मामाजी आणि आप्पाजींनी बनवलं होतं, ते म्हणजे हे शंकरजीचं. तर इथं म्हणजे जायच्या आधी लहानपणीपासून आपण पाया लागतोच. तर आता आपण निघत आहोत. तर आपण इथं पाया लागून घेऊ. तुम्ही पाहून घ्या व्ह्यू. म्हणजे जेव्हा पप्पा वगैरे लावून होते तेव्हापासूनच हे मूर्ती आणलेली आहे, जे म्हणजे डोक्यावर आणण्यात आली होती. तर हे तेव्हाची इथं स्थापित केलेली आहे. त्याचे म्हणजे वर्ष तर आधी सर्क्युलर शेपमध्ये होतं, आता हे थोडंसं ट्रँग्युलरमध्ये केलं आहे. इकडं पेंटिंग वगैरे केलं आहे पप्पांनी. आणि शिवरात्रीवाल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल कसे प्रोग्राम होते आपल्या घरी. बस आता पाय वगैरे लावून घेऊ आणि निघू आपला बस स्टॉपकडे जाण्यासाठी. तर गाईज आता आपण ऑन दी वे आहोत रोडावर. तर आता विषय काय झाला म्हणजे आजी घेतली सोबत. तर तुम्ही म्हणता की मम्मी अजून आजी कुठे गेली. तर मम्मी अजून आजीला आपण बाईकनं पाठवून दिलं बस स्टॉपपर्यंत आणि आपण जाऊ सीधा ऑन द वे. कारण की आता मागं पुढं काही लिफ्टचं दिसून नाही राहिला जरिया. जर भेटली तर आपणही चाललं जाऊ. ठीक आहे गाईज,
लगभग आपण टर्निंगपर्यंत पोहोचूनच गेलो. आपल्या केसाची हालत तर आता बोलू नाही शकत काही, पुरी वेगळीच झाली आहे, तरी काय वाद नाही. आता लगभग 6:30 पावणे 7 वाजून राहिले आणि आपण हाव ऑन दी वेच आपल्या गावचे ते झाडवे चिचोच्या, म्हणजे ते बहुत बढिया आहे, सही वाटते, लहानपणीपासून आहे तो. बस आता बस स्टॉपवर पोचल्यावर भेटू बाई. कारण कसं चालतं बोललं तर थोडंसं दम आल्यावानी वाटते. खूप चला भेटू आता बस स्टॉपवर. मम्मी अजून आजी वाट पाहते आपली तिथं. ओके, तर डायरेक्ट भेटू आता बस स्टॉपवर. बस आलंच आता, हे टर्निंग क्रॉस केली की बस आपला समोर बस स्टॉप. ओके, भेटू मग, बाय बाय. आता मंजिल आपली बस तिथपर्यंत इथंच थांबलो होतं आपण मंगाशी निंबाच्या झाडाखाली. आता इथूनच रिटर्न चाललो. तर आता जे दिसूनच राहिली तिथून बस जेवढं चालूच आहो थोडा वेळ अजून, त्याच्यानंतर आपण पोहोचून जाऊ बस स्टॉपवर. अजून थोडा वेळ. बस पोहोचलोच हो गाईच. बस कुछ दूर और. तो फायनली गाईज आता आपण पोहोचून गेलो आपल्या मंजिलवर. हे आहे आजी, हे आहे मम्मी. ते इथं पाहू आता थोडा वेळ बसची वाट, कारण की आता बस केव्हा येते काय येते काही माहीत नाही आपल्याला टायमिंग वगैरे. तर इथं वाजून गेले आता 7 रात्रीचे, तरी इथं काही साधन वगैरे तर दिसून राहिलं नाही. तरी वाट पाहत आपल्याकडे कोणतं दुसरं ऑप्शन आहे नाही. आता समोरून वाहन तर खूप सारे येत आहे, पण त्याच्या लाईटाच्यानं समजून नाही राहिलं की म्हणजे ते कुठं जातात का जातात, म्हणून आपण त्यांना काही हात दाखवून नाही राहिलो. तर इथं थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर आपल्याला बस तर नाही भेटली, पण इथं ॲटो आपल्याला भेटून गेला. बस इथं बसून गेलो आता आपण सर्वजण. इथं थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर पोहोचून गेलो आपण बुट्टीपुरीत. आणि इथं आपल्याला भेटून घेतली डायरेक्ट टाकडघाटची बस. आणि इथं पण थोडा वेळ प्रवास करून आपण पोहोचून गेलो फायनली आपल्या रिअल होमटाऊनमध्ये, म्हणजेच टाकडघाटमध्ये. तर आता जाऊ व्यवस्थित घरी आणि करू थोडा वेळ आराम. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.